क्वेश्चन नंबर सेकंड, तिसऱ्यातलं सेकंड आहे का ते? तिसऱ्यामधला सेकंड आपण लिहून घेतो. काय काय दिलेलं आहे. हेअर एक्स अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू वाय अपॉन 3y मायनस झेड मायनस एक्स इज इक्वल टू झेड अपॉन 3z मायनस एक्स मायनस वाय. याच्यानंतरची स्टेप काय करतो आपण, यांना काय म्हणतो, के. लेट के इज इक्वल टू एक्स अपॉन, याला सर्वांना आपण काय म्हणतो, के. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर काय करतो आपण, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ, इक्वल रेशिओ या सर्वांचे ऍडिशन करा, झाला क्वेश्चन. एक्स प्लस वाय प्लस झेड, खाली काय होईल, 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. ठीक आहे, आता काय काय कॅन्सल होईल याच्यात, कॅन्सल होण्यासारखं बघा आपण करून घेऊ. पहिले एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज, एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज. आता एक एक कॅल्क्युलेशन करा. 3x, त्याच्यामधून एक्स गेला, 2x उरले, त्याच्यामधून एक्स गेला, काय उरला, एक्स. समजलं ना. 3x मधून एक्स गेला, किती उरले, 2x. त्याच्यातून एक्स गेला, किती उरले, एक्स. जास्त डोकं लावायचं नाही, इथं पण वाय उरतील आणि इथं पण झेड उरेल. हे झालं कॅन्सल. नाही तर करून बघा तुम्ही, के ची व्हॅल्यू आली 1. देअरफॉर इच रेशिओ, त्यांनी काय म्हटलं होतं, इच रेशिओ इज इक्वल टू 1. एवढं शो करायचं होतं आपल्याला, झाला क्वेश्चन. त्यांनी काय म्हटलं होतं, देन शो दॅट इच रेशिओ इज इक्वल टू 1. प्रत्येक रेशिओ कितीला आला, 1. कारण के कोणाला म्हटलं आपण, प्रत्येक रेशिओला के च्या बरोबर कम्पेअर केलं होतं. मग के ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे हा रेशिओ पण 1 आहे, हा रेशिओ पण 1 आहे आणि हा रेशिओ पण किती आहे, 1. ठीक आहे, अवघड आहे काही. बघा नेक्स्ट क्वेश्चन पण सेम आहे. ठीक आहे, किती नंबरचा आहे आपला, 3. हेअर ax plus by is equal to x plus is equal to a bx plus az अपॉन खाली आहे x plus z. वरती जी टर्म आहे तीच आहे, x plus y x plus y, म्हणजे फक्त ए बी जोडलेले, त्याला दिसतं तुम्हाला, बी झेड खाली वाय झेड. ठीक आहे, हेच कोणाच्या इक्वल दाखवतो आपण, के च्या. ठीक आहे, लेट के इज इक्वल टू, आता बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ हे टाकायचं दरवेळेस. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ या सर्वांची करायची बेरीज. के इज इक्वल टू ax प्लस by प्लस bx प्लस az प्लस ay प्लस bz आणि अपॉन मध्ये x प्लस y प्लस x प्लस z प्लस y प्लस z. सी काय, कोणतं सी आहे, नाही ना, कुठे ए झेड आहे, सगळी झेड आहे ना. ठीक आहे, चौथं बघत असेल तू. हा बघा, आता काय करायचं, इथं तर काही सॉल्व्ह करू शकत नाही. ax ay आणि az, याच्यातून ए कॉमन घ्या. काय कॉमन घ्या, ए. ब्रॅकेट मध्ये उरेल एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस, बघा जिथं ए होता तिथून ए कॉमन घेतला, जिथं बी होता तिथून काय कॉमन घ्या, बी. ब्रॅकेट मध्ये तेच उरेल, काय, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन मध्ये बघा एक्स एक्स 2x, वाय वाय 2y आणि इकडे काय होईल मग 2z. तुम्हाला तेवढा माइंड चालला पाहिजे तुमचा. इकडे 2x आला, तिकडे काय येणार 2y, इकडे येणार 2z. इथून ए कॉमन घेतला, एक्स प्लस वाय प्लस झेड आलं, बी कॉमन घेतल्यावर पण काय येणार तेच. आता कॉमन म्हणजे काय, जो सारखा नंबर आहे तो कॉमन घेतो. इथं पूर्ण ब्रॅकेट कॉमन दिसतं तुम्हाला, हे एक्स प्लस वाय प्लस झेड. मग त्याला जर कॉमन घेतला आपण, तर इकडे उरला ए आणि इकडे उरला बी आणि इकडे उरेल एक्स प्लस वाय प्लस झेड, तो कॉमन घेतला आपण आणि खाली उरलेलं आहे 2 कॉमन घेऊ. बघा काय काय केलं, जास्त अवघड नाही येते. एक्स प्लस वाय प्लस झेड पूर्ण ब्रॅकेटच कॉमन घेतला, इथं काय उरला ए, इथं काय उरला बी, इथून 2 कॉमन घेतले, काय उरलं एक्स प्लस वाय प्लस झेड, ब्रॅकेट ब्रॅकेट कॅन्सल. ठीक आहे, ए प्लस बी अपॉन 2. ठीक आहे, हेन्स प्रूफ.
सोपे ना क्वेश्चन, समजून घ्या फक्त. आता नंतरचा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे, तुम्हाला डिनॉमिनेटर मधून ओळखायचंय. काय काय दिलेलं लिहून घ्या. हिअर काय दिलेलं आहे, वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन मध्ये बी आणि लास्टला आहे एक्स प्लस वाय अपॉन मध्ये सी. ठीक आहे, आपण काय करतो, यांना के म्हणतो. काय म्हणतो, के. लेट के इज इक्वल टू वाय प्लस झेड अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी. ठीक आहे, मग आपण काय करणार, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. आता बघा काय पाहिजे आपल्याला, काय पाहिजे बघा, बी प्लस सी मायनस ए. काय पाहिजे, बी प्लस सी मायनस ए. मग आपण मध्ये लिहा बी प्लस सी मायनस ए. आता इकडे बघा बी कुठे, इथं. मग झेड प्लस एक्स प्लस काय पाहिजे, सी प्लस एक्स प्लस वाय मायनस ए. मायनस ए म्हटल्यानंतर याचे साईन काय होतील, चेंज. मायनस नंतर आहे ना ते, मायनस नंतर दोन नंबर असले तर दोन्हीचे साईन, म्हणजे एक पेक्षा जास्त नंबर असेल तर सगळे साईन चेंज करायचे. वायचं साईन प्लस आहे, काय होईल, याचं साईन काय आहे, बरोबर आहे, वाय वाय झेड झेड किती आलं ते, एक्स प्लस एक्स 2x ट्वाइस एक्स बी प्लस सी मायनस ए. ठीक आहे, याला द्या एक नंबर. त्याच्यानंतर के इज इक्वल टू बी प्लस सी मायनस ए झालं. दुसरं काय, सी प्लस ए मायनस बी. आपण मध्ये टाका मग सी प्लस ए मायनस बी. सी प्लस ए मायनस बी. सी प्लस ए बघा, सी प्लस ए एक्स प्लस वाय, ए ची व्हॅल्यू काय आहे, वाय प्लस झेड मायनस बी. बी ची टर्म चेंज करून टाका, मायनस झेड मायनस एक्स. काय काय कॅन्सल होईल, मायनस झेड झेड मायनस एक्स एक्स. काय आलंय, 2y अपॉन बी प्लस सी मायनस, सॉरी सी प्लस ए मायनस बी. याला द्या 2 नंबर. तिसरं काय पाहिजे आपल्याला सांगा, ए प्लस बी मायनस सी. मग ए बघा, एच्या वरती काय आहे, वाय प्लस झेड. बीच्या वरती काय आहे, झेड प्लस एक्स. मायनस सी म्हटल्यानंतर ते साईन बदलतील, मायनस एक्स मायनस वाय. मायनस एक्स एक्स कॅन्सल, मायनस वाय वाय कॅन्सल. इथं आलं तुमचं ट्वाइस झेड अपॉन सी प्लस ए मायनस बी. याला द्या 3 नंबर. फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3. 1 2 3 वरून या सगळ्या व्हॅल्यू कोणाच्या बरोबर आहे, के च्या. हा, ए प्लस बी मायनस सी. ओके, अरे हे ए प्लस बी मायनस सी. ठीक आहे, आता के च्या बरोबर आहे सर्व व्हॅल्यू, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे, सारख्या. म्हणजे काय असलं पाहिजे, ट्वाइस एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू ट्वाइस वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू ट्वाइस झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. तिन्ही ठिकाणी 2 आहे तर काय होतील ते कॅन्सल. मग देअरफॉर आन्सर आला आपलं एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. ठीक आहे.